नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा की 12वीचा पेपर आता झालेला आहे. इंग्रजीचा पेपर हा 12वीचा तुमचा या ठिकाणी झालेला आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, विद्यार्थ्याला अशी चिंता असते की आपला पेपर तर काय आता अवघड गेला, तर आपण पास होतो की नाही, का आपला एखादा विषय फेल जाईल. तर याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया की 10वी 12वीमध्ये असे कोणते नियम आहेत की ज्या नियमाच्या आधारावर खूप मुले प्रत्येक वर्षाला हे पास होतात. तर बघा, बोर्डाचे हे नियम असतात जे काही विद्यार्थ्यांना माहीत नाही. आता आपण त्याच नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला तर बघूया बोर्डाचे काय आहेत नियम. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, विद्यार्थी शाळा महाविद्यालयात झालेल्या पूर्व व सराव परीक्षेत चुका कमतरता दूर करून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेत पास होणे फार अवघड राहिलेले नाही, त्यामुळे सर्वांनी टक्केवारी जास्त कधी पडेल यासाठी मन प्रसन्न ठेवून अभ्यास करावा, असे आवाहन या ठिकाणी बोर्डाने केलेले आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, 10वी विद्यार्थ्यासाठी हे सूत्र आहे. या अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 20 गुण मिळतात. तर हे तर आपल्याला माहिती आहे की प्रॅक्टिकल जे आपल्याला 20 गुण मिळतात. तर बघा 12वीचे सुद्धा या ठिकाणी बोर्डाचे नियम आहेत, ज्या ठिकाणी 12वीचे देखील विद्यार्थी हे पास होतात. तर बघा सध्या आपण 10वीचं बघणार आहोत आणि नंतर 12वीचे देखील आपण बघणार आहोत की कोणते नियम आहे 12वीसाठी सुद्धा. तर बघा, विज्ञाना प्रयोगही 8 गुण, प्रयोगाला 12 गुण असे मिळून विज्ञानाला देखील 20 गुण असतात, हे आपल्याला माहीत आहे बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार. तर बघा, बोर्डाचे हे त्रिभाषी सूत्र असते जे की भरपूर विद्यार्थ्यांना हे माहीत राहत नाही. तर बघा, तिन्ही विषयांचे मिळून जर तुम्हाला 105 गुण मिळाले तरी देखील तुम्ही पास होतात. म्हणजे की या ठिकाणी लक्षात घ्या, संपूर्ण आपण सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एखादा पेपर अवघड जरी गेला आणि त्यामध्ये तुम्हाला 25 किंवा 30 असे जरी गुण मिळाले तरी देखील तुम्ही पास होणार आहात या सूत्रानुसार. तर बघा ते तुम्ही कसे पास व्हाल. असून त्यात एका विषयात 25 गुण मिळाले तरी चालतात. हे सूत्र गणित व विज्ञान विषयाला लागू असून दोन्ही विषयाचे मिळून 70 आणि एका विषयात 25 गुण जरुरी आहे. तर बघा या ठिकाणी 70 गुण म्हणजे की बघा, तुम्हाला 2 विषयांमध्ये 35 आणि 35 असे 70 मार्क पडले आणि एक विषय तुम्हाला, म्हणजे की चला इंग्रजी विषय आपण पकडूया 12वीचा, 12वी असो किंवा 10वी असो, या ठिकाणी तुम्हाला 25 हे मार्क असे मिळालेले आहेत इंग्रजीमध्ये. तर बघा तरी देखील तुम्ही पास होणार आहात. म्हणजे की तुम्हाला 2 विषयामध्ये तर 70 मार्क आणि 25 मार्क 105 गुणाचा पॅटर्न या ठिकाणी तुमचा कंप्लीट झालेला आहे. म्हणजे तरी देखील तुम्ही पास होऊ शकता. तर बघा, एका विषयात किमान 25 गुण जरुरी आहेत. तर बघा, इतिहास व भूगोल समाजशास्त्र या विषयाला देखील 20 गुण असतात. तर बघा, इतिहास भूगोल तर याचे तुम्हाला बघा प्रॅक्टिकलचे देखील 20 गुण मिळतात. आणि बघा आणखीन एक नियम आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नियम आहे जे की ग्रेस मार्क. तर बघा या ठिकाणी असे करून देखील तुम्ही जर एखाद्या विषयात फेल होण्याच्या चान्सवर जरी असाल तरी बघा हे ग्रेस मार्क हे एक सूत्र आहे, या सूत्रानुसार तुम्ही पास होऊ शकता. तर बघा बोर्ड काय करते, जर समजा तुम्ही 3 ते 4 मार्क किंवा 10 मार्कने जर तुम्ही फेल होत असाल, बघा 10 मार्कने जरी तुम्ही फेल होत असाल तर बोर्डाकडे ऑलरेडी ग्रेस मार्क असतात. विद्यार्थ्याचे ग्रेस मार्क हे मार्क तुमचे पेपराचे नसतात, हे तुम्हाला बोर्डातर्फे मिळतात. तर समजा विद्यार्थी जर एका विषयामध्ये 5 मार्काने फेल होत असाल तर त्याला देखील बोर्ड आहे तर जास्ती नाही 15 मार्कापर्यंतच हे पॅटर्न लागू असतो. म्हणजे की बघा, तुम्ही जर 3-3, 2-2 अशा मार्कांनी जर एखाद्या विषयामध्ये जात असताल तर बोर्ड ते देखील तुम्हाला मार्क देते. आणि हे जर मार्क तुम्हाला मिळाले तर बघा तुम्ही देखील पास होतात. म्हणजे की बघा, तुम्हाला 3 विषयामध्ये जरी 5-5 मार्क असे कमी असले तरी देखील 15 मार्कचा पॅटर्ननुसार तुम्ही पास होऊन जातात. हे 12वीसाठी बी रूल आहे आणि 10वीसाठी सुद्धा हे रूल आहे. तर बघा मित्रांनो, ही होती माहिती. अशा प्रकारे आपण पाहिलं की 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये कोणकोणते नियम असतात, जे नियम की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतात. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.